सरते पुरते धनवेत्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादल पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता बंधुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळमृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत जिव्हे सदैवं भज सुंदराणी नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तार्ति विनाशनानि गोविंद दामोदर माधवेति जिह्वे रसते मधुर प्रियात्वं सत्यं हितं त्वां परमं वदामि आवरणयथा मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिम्मे पिबस्वा मृतमे तदेव गोविंद दामोदर माधवेति विठला 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 भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुण निदान कृपा करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगरायाच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता ज्यांचा समाधी महोत्सव संजीवन समाधी महोत्सव आपण साजरा करतो ज्ञानराज माऊलींच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता सर्व गुणीजन महात्माजन श्रोताजन वारकरी मंडळी सर्वांच्या समवेत आमचे श्री हरिभक्तपरायण महेशजी महाराज महाजन तथा त्यांच्या धर्मपत्नी सोनाली महेश महाजन यांच्या द्वारा या कार्यक्रमाचं आयोजन आणि या कार्यक्रमात आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा का 7व्या 5व्या अभंग जो आहे अभंग जगतवंदने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा आहे। अभंगाचे 4 चरण आहेत। या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचे जे आवडतेत भगवंताला सुद्धा ज्यांच्या द्वारा पवित्रता प्राप्त होते अशांचं वर्णन विठला 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 हे सर्व आमचे मोतीराम बाबा
यांच्या फळावरची ही मंडळी संपूर्ण परभणी, नांदेड, मराठवाडाच म्हणा आणि काही अंशी हिंगोली, काही अंशी खानदेश, सर्व महात्मा मंडळी, त्यात आमचे विठ्ठलदासजी महाराज, ही सर्व मंडळी या ठिकाणी प्रस्तुत आहे. आळंदीतलं कीर्तन अशा समयी आतल्या शांतीला घेऊन करावं लागतं. आतल्या शांतीला घेऊन सर्व ठिकाणी स्वर आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे काहीतरी कार्यक्रम सुरूच असतात. परंतु अशा वेळेला आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन हा महोत्सव साजरा करत असताना कीर्तन श्रवणाचा आनंद घ्यायचा आहे. आमचे महेश महाराज यांनी असा एक वेगळा आग्रह केला की तुमच्या कन्येच्या इच्छेसाठी तुम्हाला कीर्तनाला यायचे. मी सोनाली महाजन या कन्येला माझी कन्या म्हणूनच मानतो आणि हे नातं सांभाळण्यासाठी, जोपासण्यासाठी आपण या ठिकाणी मला बोलवलं. कालही या अभंगावर मी चिंतन करत होतो, परंतु दुसऱ्या चरणापर्यंत पोहोचलो आणि या अभंगावरचं चिंतन थांबलं. पण मी तिथं जे चिंतन केलं ते इथं सांगणार आहे असं काही नाही, परंतु आपल्याला ज्ञानोबा रायांचाच वर्णन म्हणून या अभंगावर चिंतन करायचं. विठाला विठाला आणि आज पवित्र पर्व, आज एकादशी. आजपासून सर्व संत मंडळी ज्ञानोबा रायांच्या समवेत आहेत. आज सर्वच वैकुंठातली मंडळी आळंदीत आलेले आहेत. नवे नवे जे सिद्ध आहेत ते सुद्धा आळंदीत आहेत, कारण ते ज्ञानोबा रायांचं दर्शन करण्याकरता आलेले आहेत. म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी जे सर्व आहात वारकरी मंडळी, माता भगिनी, दादा आप्पा, तुम्ही सुद्धा त्यापैकी कोणीतरी असू शकतात. म्हणून मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी बघितल्यानंतर 27 वर्षाची आनंदी आठवली. भोई समाज धर्मशाळेचे व्यवस्थापक तुम्ही. तुमच्या आधी आमच्या गावाकडचे होते बलराम महाराज, बलराम दादा चौधरी. का नाही, या धर्मशाळेत आम्ही 2000 या साली असे प्रॅक्टिसचे कीर्तन करायचो. कधी, आज 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण आपल्याला तो विषय इथं घेणे नाही. सर्व वारकरी मंडळी, माता भगिनी, दादा आप्पांना वारकरी म्हणून साष्टांग प्रणिपात करतो. ज्ञानोबा रायांचं वर्णन किती केलं तरी आपल्याला ज्ञानोबा रायांसारखं वर्णन करता येणार नाही. ज्ञानोबा राय कोणताही दृष्टांत देत असतील तो आपल्यासाठी सिद्धांत आहे, पण ज्ञानोबा रायांसारखं वर्णन आपल्याला कधी करता सुद्धा येणार नाही. ज्ञानोबा राय बुद्धिमानाचं वर्णन करतात तरी देखील ज्ञानोबा रायांसारखंच वर्णन ज्ञानोबा राय करू शकतात. ज्ञानोबा राय मूर्खाचं वर्णन जरी करत असले तरी ज्ञानोबा राय जे वर्णन करतात मूर्खाचं, तसं आपल्याला मूर्खाचं वर्णन करता येणार नाही. लक्षण कोणतं का असे ना, ज्ञानोबा रायांनी जे ज्ञानेश्वरीत केलेलं आहे तसं आपल्याला करता येणार नाही. परंतु ज्ञानोबा रायांचं वर्णन केल्याने जगतपित्याला आनंद वाटतो, म्हणून आपण ज्ञानोबा रायांचं वर्णन करावं. किती गोड. तेही प्राणा परुते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. भगवंताला अत्यंत प्रिय, संतांचं नाव घेणारा देवाला प्रिय, देवाचं नाव घेणारा संतांना प्रिय असेल, परंतु संतांचं नाव घेणारा देवाला अत्यंत प्रिय. विठाला विठाला आणि पुन्हा संतांचं वर्णन करणारा तेही प्राण परुते
अत्यंत प्रिय आहेत म्हणून ज्ञानोबा आहे. आम्ही कायम सांगत असतो, आम्हाला जो हा परिचय आहे दिलेला समाजाने, हा परिचय समाजाचा नाही, हा परिचय आमच्या ज्ञानोबारायांनी दिलेला आहे. आमचा परिचय काय नाही. आम्ही कॉलेजचे विद्यार्थी, गावाकडचे विद्यार्थी, गावाकडचे लोक, पण इथं आल्यानंतर आम्हाला एक परिचय भेटला, जनार्दन महाराज. आमचे गुरुदेव वैकुंठवासी कायम सांगायचे, गुरुदेव नथुसिंग बाबा, अरे सिंहाचा मुलगा सिंहासारखाच पाहिजे. तसा माऊलीच्या सन्निधीत राहणारा हा माऊलींच्या कृपा आशीर्वादाने काही का असेना, काही अंशी का असेना युक्त राहतोच आणि त्याला समाजात मान्यता प्राप्त होतेच. पण मान्यतेत न रमता ज्ञानोबारायांच्या कुशीत वर्षातनं 2 वेळा का होईना यावं आणि माऊलीला सांगावं, आई तुझेच आम्ही लेकरं येते, विठला विठाला आणि ज्ञानोबाराय जोपर्यंत तोपर्यंत आपण कधीच आपल्याला स्वतःला विशेष सामर्थ्यवान समजायचं नाही. जर आपण स्वतःला समजायला लागलो, ज्ञानोबाराय म्हणतील आता याला आपली गरज नाही, कारण ज्ञानोबाराय त्यांची माय. साधकांचा माय बाप दर्शन हरेचा सर्वभूती सुख रूपा साधक म्हणून येतं साधक. आमची ही मैगावकर धर्मशाळा समोर जी दिसते, या धर्मशाळेतच आमचा अख्खा काल गेलेला आहे. म्हणून ती धर्मशाळा, ही जी धर्मशाळा मी बरं का 1921 किंवा 20 मध्ये जिचं बांधकाम झालेलं होतं, ती धर्मशाळा आम्ही बघितलेली. ही धर्मशाळा आता बघतो आम्ही, म्हणजे ती बांधकाम केलेली धर्मशाळा. म्हणून साधकांचा मायबाप आणि त्याहीपेक्षा पुढे कायम स्वतःला आपण ज्ञानोबारायांचा दासच समजावा, कारण ज्ञानोबारांना तसे फार आवडतात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी बाय वंदित जे, एका जनार्दनी बाय वंदित जे, एका जनार्दनी बाय वंदित जे, एका जनार्दनी बाय वंदित जे. न पाये आदि कुळाचा विचार, न पाये आदि कुळाचा विचार, न पाये आदि कुळाचा विचार, न पाये आदि कुळाचा विचार. आता हा जो मुलगा इकडे, हा नारायणजी महाराज खिल्लारी ना, यांच्याकडे शिकतोय ना. किती गोड चाल म्हणत होता, पण तू असाच आता अनाथाची माय आणि मायच्या जवळ राहायचं बरं का, सनाथाची मायच्या जवळ नको राहू. किती गोड आवाज ऐकून आमचे विजू महाराजांना असं वाटत होतं की जसा माझाच मुलगा उभा आहे, कारण त्यांची मुलगी याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी, एवढी मोठी मुलगी. म्हणून त्याला पाहून असा आनंद वाटत होता की वाह, काय आपलंच लेकरू गात आहे. इथं आल्यानंतर कोणीही चांगलं गात असेल तर तिथं ईर्षा होत नाही, तिथं आपलेपणा वाटतो. म्हणून माऊली, माऊलीचा दरबार, या माऊलीचा दरबार इथं पहा ना तुम्ही. ही कन्या तिने मला कधी पाहिलेलं नाही, पण ती म्हणते मी तुमची मुलगी. काय तिचे पती म्हणतात, जर तुमची मुलगी माझी पत्नी असेल तर मी तुमचा जावाई. आणि आमचे महेश महाराजांना बोलायला खूप गोड येतं, मला ते तेवढं बनत नाही, मला तेवढं गोड बोलता येत सुद्धा नाही. पण हे जे आहे हे आनंदीतलं नातं आहे. आनंदीत गुरुदेव मारुती बाबा कुरेकर काय सांगत असतात, जर तुम्ही साधक असाल आणि एका पाठाला जर असलेत तर तुम्ही वयाने जरी ज्येष्ठ कनिष्ठ असलेत, परंतु इथं सर्व माऊलीचे लेकरं आहेत. आता महेशजी महाराज आणि आमचे विठ्ठलदासजी महाराज, पूर्व नाव त्यांचं यशवंतजी महाराज आहे, हे दोन्ही एका पाठातले विद्यार्थी वाटतात, एका काळातले विद्यार्थी. पण हे जे आहे हे सर्व साधकांचं जे एकमेकासोबतचं नातं आहे, हे नातं काही वेगळं आहे. इथं आळंदीला जे कीर्तन तुम्ही ऐकतात, हे कीर्तनकार तुम्हाला तुमच्या गावाकडे गेल्यानंतर 25,000 50,000 रुपये जरी दिले तरी येऊ शकत नाहीत. पण इथं काय येतात, इथं जयाची येत वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बड रेळा बोले करेल ते काय लोहे महाराज. ही भूमी ज्ञानराज माऊलीची, म्हणून ज्ञानराज
माऊलींचं वर्णन इथं करायचं आणि आज ज्ञानोबा रायांचं वर्णन जर आपण केलं तर ज्ञानोबा रायांच्या वर्णनाने भगवान परमात्मा प्रसन्न होतील आणि तुम्ही जे मागाल ते भेटेल. म्हणून ज्ञानोबा रायांचं कोणीतरी विचारणा केली ज्ञानोबा राय कसे आहेत, तर ज्ञानोबा राय कसे आहेत हे आपण सामान्य व्यक्तीला विचारण्यापेक्षा ज्ञानोबा राय कसे ते तुकोबारांना विचारू. पवित्र सोवडी पवित्र ज्ञानोबारायांचं नाव घेतलं, ज्ञानोबारायांचं नाव मी तुम्ही घेतो, तुकोबारायांचं नाव मी तुम्ही घेतो, यात नवल नाहीये. ज्ञानोबाराय तुकोबारायांचं नाव पांडुरंग परमात्मा घेतात. हा विठ्ठलजी बडवे जे होते प्रल्हादजी बडवे यांनी पांडुरंग परमात्म्याला मंदिरात भजन करताना पाहिलंय. पहाटेला 3 वाजेच्या समय प्रल्हादजी बडवे यांनी पांडुरंग परमात्म्याला भजन करताना पाहिलं. पण भजन कोणतं होतं? ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव भजन करत असतील तर ज्ञानोबाराय तुकोबाराय कसे आहेत? मनती चौगे जन भाग्याचे जे निदान ब्रह्मादिकाचे, जे निज ध्यान शंकराचे, सकळ जीवासी आधार, पुंडलिक विस्मय बोलती, हे चौगे भाग्याच्या मूर्ती, त्यांचे नामे जग उद्धरती, पावे विश्रांती सकळ. ज्ञानोबाराय यांचं नाव इतकं पवित्र आहे, इतकं पवित्र करणार आहे. आणि म्हणून त्यांचं नाव जर आपल्याला पवित्र करत असेल तर ज्ञानोबाराय किती पवित्र असतील. म्हणून पवित्र स्वरयंत्र बंद आहे ना? वा वा, लय गोड साऊंड सिस्टीम आहे. मला कालच थोडी साऊंड सिस्टीम चांगली लाभली नाही आणि इतके गोड. स्वतः कथाकार जर महाराष्ट्रभर फिरत असले ना त्यांना चांगलीच साऊंड सिस्टीम लागते. म्हणून आमची कन्या सुद्धा इतकी सुंदर गाते आणि तिला कथा करण्याची शैली फार सुंदर दिली ईश्वराने. हे जे तुम्ही जमलायत, हा इथं 2 तर 3 हजार लोक जे मराठवाड्यात येतात, हे दोघं पती पत्नीने तुमच्यावर केलेलं प्रेम आहे आणि तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम आहे.
पवित्र सोवडी, पवित्र मनानेही पवित्र ज्ञानोबा आहेत आणि सोहडी शरीराने सुद्धा ज्ञानोबा आहे पवित्र. जन्मतेनी प्रसंगी ज्ञानोबारायांच्या बाबतीत ज्ञानेश्वरी तर आपण ऐकतोय, फक्त एकदा त्यांनी ज्ञानोबारायांनी जन्म घेतला तेवढाच संबंध, बाकी इतके पवित्र ज्ञानोबा आहेत, इतके सोवडी ज्ञानोबा आहेत. आणि म्हणून असे पवित्र सोवडी एकतीत भूमंडळी. या वर्तमान कालामध्ये तर साधूंशिवाय पवित्र कोणीच नाही, संतांशिवाय पवित्र कोणीच नाही. तुम्ही देवाच्या मंदिरात जाल ना तर देवाच्या मंदिरात स्नान करून जावं लागतं, पण संतांचं दर्शन तुम्ही कशाही अवस्थेत घेतलं तरी पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. आम्हाला किती गोड. तीर्थक्षेत्रात जाऊन आपण पवित्र होतो, पण तीर्थक्षेत्र त्यांच्या दर्शनाने पवित्र होतात. तेची तीर्थ तेची क्षेत्र जगितेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. मी काल प्रमाण दिलं होतं, तीर्थे तया ठाया इति पुनीत वावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. इतके पवित्र ज्ञानोबारायांसारखे महात्मा आहेत किंवा ज्ञानोबारायाचे म्हणून पवित्र सोवडी एकतीच. वर्तमानात नामदेवरायांच्या भाषेला घेऊन जाऊ, संत सेनाबारा सुद्धा तेच सांगतात, जर तुम्हाला या भूमंडलात जास्त विशेष करून कोणी पाहणं असेल तर त्यांना पहा. ज्ञानोबाराय तर सिद्ध महापुरुषांचे संत आहेत. कोणाचे? ज्ञानोबाराय सिद्धांचे सिद्ध आहेत, ज्ञानोबाराय संतांची सुद्धा मा आहेत. पण ज्ञानोबाराय यांच्या कुशीत राहणारे जे जे कोणी स्वतःला साधू समजतात ते ज्या भूतलावर साधू श्रेष्ठ आहेत, म्हणजे ज्ञानोबाराय सुद्धा साधू आहेत. साधू थोर सिद्ध येत म्हणून पवित्र सोवडी एकतीच भूमंडळी. 7 वाजेपर्यंतच कीर्तन असतं का इकडं? किती किती 7:30 का? वा वा. हिंगोली परभणी. आम्ही जामला येतो, तिकडे जाम 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 आहे ना, महाराज येतात तिथं. मालक म्हणतात बरं का, अच्युतजी महाराज दस्तापूरकर यांना काय म्हणतात इकडे? मालक म्हटलं जातं. किती ज्ञानोबाराय यांच्या बाबतीत बोलायला गेलं पवित्रही आहेत आणि सोहडी आहेत. आणि सांगा बरं, या भूतलावर ज्ञानोबारायांसारखं दिसतं कोण आहे तरी कोण? ज्ञानोबारायांनी ज्या साधकाला सांगितलं हे कोर्ट बंद आहे, तुम्ही देऊला जा, देऊवरून तुकोबाराय परत आल्यानंतर सांगतो मज पामराये काय तोर पण पायीची वान पायी बरे. म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्यामध्ये आपण फरक करतोय असं नाही, पण ज्ञानोबारायांनी सर्व संतांचा आधार बनून या संत मांदिरांची उभारणी केलेली. म्हणून ज्ञानोबाराय पवित्र, ज्ञानोबाराय सोवडी एकतीच. ज्ञानोबारायांची वंदना भगवान शिव सुद्धा करतात. ज्ञानोबारायांची
वैकुंठ नायक पांडुरंग परमात्मा सुद्धा करतात. किती सुंदर वर्णन आहे. हरीने रुक्मिणी मातेजवळ वर्णन करावं ज्ञानोबारायांचं. हरीने रुक्मिणी मातेजवळ वर्णन करावं आणि रुक्मिणी मातेने हरीने ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना रुक्मिणी मातेने रडावं. ऐसे सांगता हरीसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. परत ही ज्ञानोबारायांची दिव्यता रुक्मिणी मातेच्या जवळ पांडुरंग परमात्मा जर करत असतील वर्णन तर ते ज्ञानोबाराय कसे आहेत. एक तीच हे बोलताना सुद्धा माणसाच्या डोळ्यात पाणी येतं. मला हे बोलण्याची ताकद आमच्यात नाही अजून. हा, आम्हाला ज्ञानोबाराय सांगताच येत नाही. कारण ज्ञानोबाराय पवित्र सोहडी या भूमिकेतले तर आहेत. हे लक्षण ज्ञानोबारायांच्या मध्ये आहेत. पण नुसतं एवढंच नाही, एक तीच म्हणण्याच्या मागे दुसरं चरण आहे. आता ज्ञानोबाराय यांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर ज्ञानोबारायांना पांडुरंग परमात्मा किती आवडतात. हा, अष्टभोग भोग रे माते नाही एवढा देव तर तुम्हाला मला आवडत नाही. तुम्ही भाग्यवान आहेत. मोतीराम बाबांच्या भाडावरची मंडळीत तुम्ही. मोतीराम बाबांना पायाला जखम झाली, तिथं किडे पडले होते. मोतीराम बाबा ते किडे सुद्धा बाजूला करायचे आणि म्हणायचे हे सुद्धा परमात्म्याचेच रूप आहेत. पांडुरंग परमात्म्याला जर आवडत असेल मला हे असं सुद्धा आवडेल, आणि तशा अवस्थेत भजन करायचे. असं आवडणं सुद्धा कठीण आहे. आपल्याला आवडतो का देव? देव आवडतो का देवाचा आवडतो आपल्याला? तुमचं काय मत आहे? परभणीकर तुम्ही कुठले? नाशिक. तुम्हाला नांदेड. हा, तिकडे येतो आम्ही किनवटकडे, बरं का. नागडोह. देवाचं आवडतं का देव आवडतो आपल्याला? देव पाहिजे तसा आवडत नाही. देवाने
जिला घेऊन बनवलेलं ना तिचं आवडतं. येरती माईक ते आवडतं. ज्याच्यामुळे दुःख होणार आहे, ज्याच्यामुळे दुःख प्राप्त पदरी पडणार आहे ते आवडतं. देव नाही आवडत. ज्यांना देव आवडतो ना त्यांना ती नाही आवडत नाही. आमचे गुरुदेव कायम सांगायचे, गुरुदेव नथुसिंग बाबांचे वाक्य ऐका, लक्षात घ्या. गुरुदेव सांगायचे, साधक साधू ऐका सोडू शकतो, बायका सोडू शकतो, पण ज्या दिवशी प्रसिद्धी सोडेल ना त्या दिवशी देव खरा आवडला. समजलं तुम्हाला? याच्यातच गुंतले सर्व. कशात? माझं नाव त्या सप्ताहाच्या पत्रिकेत नाही ना, मी जाणारच नाही. तू लोकांच्यासाठी भजन नाही करत, तू देवाच्यासाठी भजन करतोय, लक्षात ठेव. जो देवाच्यासाठी भजन करतो ना त्याला मान दंभ चेष्टा काही नाही. त्याला तर समशत्रूच मित्र येत तथा मान अपमान योग, अनपेक्षा सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यता, त्याला सर्वारंभ परित्यागी. इकडे आम्ही श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक गातो, त्याग हा शांती. इकडे त्यागाचे कपडे घालणं वेगळे. पण मला जर समाजाकडून मान भेटत नसेल तर मी त्या गोष्टी तिथं जाणार नाही. अजून सुद्धा आम्ही तुम्ही प्रसिद्धीच्या मध्ये गुंतलेलो आहोत. म्हणून देव आवडतो का? देवाचं देवाचे तर आवडतच नाही. संत प्रतिमा पाहून तिथं नमस्कार करा वाटत नाही, पण नालायकांच्या पुढे नक्कीच असे कंबर हलवतो. असं झोपले नाही तुम्ही? देव आवडला पाहिजे. आणि देव किती आवडला पाहिजे काय? काही का असे ना, पहिलं तो गे कावू कोकताय, पहिलं तो गे कावू कोकताय, शकून गे माये, शकून गे सगुण का शकून, शकून गे माये सांगता है, पहिलं तो गे कावू कोकताय. आम्ही अजून माणसांना राम राम करत नाही, जय हरी करत नाही. माणसांना सुद्धा राम राम करण्याची लाज वाटते काही लोकांना. तो मला माझ्याशी बोलला नाही ना, जय हरी घेत नाही मी. उड रे काऊ तुझे सोन्याने मडीन पाऊ, पाऊने पंढरी राऊ घरा कैयती, दैवाताची उंडी लावीन तुझे तोंडी, सत्य सांग वेगळी विठू येईल का. ज्यांचा आवडता, आम्ही फक्त 4च वर्ष आळंदीला राहतो तेव्हा आमचा आवडता देव गावाकडे गेल्यानंतर मोठे मोठे नियोजन आयोजन करतो आणि आमचा नेता आवडता र. आम्हाला देव नाही आवडत, आम्हाला देव आवडला पाहिजे. ते देव आवडणं वेगळे. तुकोबारायांना जेव्हा समाज स्वीकारायला लागला, समाजाकडून प्रसिद्धी भेटायला लागली, तुकोबाराय म्हणतात आता आम्हाला जायचंय. ज्ञानोबारायांची उपेक्षा समाज करत होता तेव्हा ज्ञानोबाराय त्यांना घडवण्यासाठी थांबले होते. पण ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं आता आपली प्रसिद्धी वाढली. ज्ञानोबाराय लगेच देवाला सांगतात आता आम्हाला तुमच्याच कुशीत राहणे आणि समाजाचा उद्धार करणे, परंतु आता प्रसिद्धीत न राहता लोकांच्या मध्ये अदृश्य रूपाने राहून त्यांचा उद्धार करणे. आणि म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा येतात, आमचा अनुभव आहे, आम्ही या आशा मैगावकर धर्मशाळेत राहिलो आहेत महाराज. आमचे विजू महाराज साधक आहेत आमच्या सोबतचे, आमचे विठ्ठल महाराज हे सुद्धा साधक आहेत. हे आमचा संध्याकाळचा 7 वाजेचा टाइम असायचा. आता आम्हाला भूक लागलेली असायची पण खाण्याकरता काही नसायचं. पण ज्ञानोबाराय कुठून आम्हाला उपलब्ध करून द्यायचे. एकदा तर 10 वाजेपर्यंत आम्हाला खाण्याकरता काही नव्हतं. कुणीतरी आलं आणि एवढं पातेलीभर खिचडी आम्हाला देऊन गेलं. सांगतात हे माऊलीने पाठवलेलं आम्हाला, तुम्ही जेवण करा. याच्यापेक्षा अजून काय अनुभव पाहिजे? अनुभव आहे काही नसताना आम्ही अंगावरचे कपडे घेऊन इथं आलेलो. इथून 11 किलोमीटर अंतरावर शेलपिंपळगाव म्हणून आहे गाव, तिथं दत्तवाडी म्हणून तिथं मधुकरीची पाडी असायची आमची. सायकलीवर जायचो आम्ही. पण लक्षात घ्या, आताची आळंदी श्रीमंतीची पण आळंदीची शांती कमी दिसते.
तेव्हा आनंदी श्रीमंतीची कमी असेल पण शांतीची आनंदी वाटत होती 26-27 वर्षापूर्वी. आता साधकांचे कपडे पाहून माणूस विचार करतो की किती पोचलेला महात्मा असेल आणि नंतर लक्षात येतं याला काही येत नाही म्हणून इतके चांगले कपडे घातलेत. थोडासा विरोधाभास आहे आपला बोलण्याचा, जाऊ द्या तो विषय. मी बोलतो ते लक्षात येतं ना. ज्ञानोबारायांसारखा देव आवडला पाहिजे. हे ज्ञानोबारायांचंच वर्णन आहे. अखंडित प्रेम भाव. ज्ञानोबारायांचे जे भाव आहेत ना अभंगातले, ते अभंगातले भाव जेव्हा माणूस गातो ना तेव्हा सुद्धा वाटतं किती आवडत असतील. तुझी वाही नगा देवराया देवराया तुझी वाही नगा देवराया देवराया तुझी वाही नगा देवराया तुझी आपण कुठेच नाहीत, आपली सुरुवातच नाही. मोतीराम बाबाच्या सन्निधीत राहून बरेचसे साधकांच्या जीवनामध्ये हा अनुभव आहे. त्यानंतर मारुती बाबा ना, मारुतराव महाराज, त्यांचेच नातू आमचे अच्युतजी महाराज दस्तापूरकर आहेत. मी त्यांच्या गावाला कीर्तन करून आलोय. मारुतराव बाबांच्या सुपुत्रांची एक दिव्यता आहे. त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली आणि ज्ञानेश्वरीवरच डोकं ठेवून त्यांनी देह सोडला होता. मी ते हिंगोली पोट्टा सेल्टा बोलता काय गाव आहे, सेट्टा बोलता सेल्टा काहीतरी गाव आहे. मी तिथे कीर्तनाला गेलेलो आहे, 2-3 वेळा गेलोय तिथं. जीवापासून देव आवडला पाहिजे आणि हे ज्ञानोबारायांना पाहूनच दिसते. आपल्याला जीवा इतका देव आवडतो असंही म्हणलं तरी चुकीचं आहे. आपल्याला देहा एवढा देव आवडतो तरी देखील म्हणणं चुकीचं आहे. देह जेवढा आवडतो तेवढा देव आवडत नाही आणि जीवापेक्षा देव जास्त आवडतच नाही. आपण जीवासाठी देवाचं भजन करतो का देहासाठी देवाचं भजन करतो का देहाच्या पलीकडे जीवाच्या पलीकडे जाऊन देवाच्यासाठी आपण देवाचं भजन करतो? असा जर तुम्हाला कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर एवढंच आहे, फक्त इथंच इथं एक भाव असा मी मगाशी बोलून गेलो. याती कुळ माझे गेले हार पोनी श्रीरंगावा तुनी आणून किती ओशी कवाला मज वेळो वेळा. चाबी पाहिजे, गोड वाट. आम्ही सुद्धा आनंदीत अशीच वाट पाहिजे. 4 वर्ष होण्याची. जीवापेक्षा जास्त कोणालाच देव आवडत नाही. म्हणून ज्यांचा आवडता देव हे ज्ञानोबारायांच्यावरच लक्षण बसतं. अखंडित प्रेम भाव, अखंड खंडेना जीवन. बस आम्ही वृंदावनात जाऊन राधा मातेचं प्रेम सांगू शकतो पण राधा माते इतकं प्रेम नाही करू शकत.
तिथं गेलेला जो आहे कोणी स्वतःला बृहस्पतींचे शिष्य म्हणून घेत होते ते सुद्धा गेले होते. पण त्यांनी पाहिलं एका भुंग्याशी संवाद करताना मधुपकी तव बंधू मा पृषाग्रिम सपत्न्या कुचविलुलित माला कुंकुमश्मश्रुवीर्ण. काय त्या गोपी रुनु जुनू 7 वाजेपर्यंतच कीर्तन. आज ज्ञानोबारायांच्या समोर गेलो त्याने. इथून ज्ञानोबारायांच्या दरबारात जायला फक्त 3 मिनिटं लागायचं मला. किती? आणि ज्ञानोबारायांनी आम्हाला दुर्बुद्धी दिली नाही. ज्ञानोबारायांनी 2 चांगल्या बुद्ध्या दिल्या होत्या 2 गोष्टी करायला. एकही दिवस ज्ञानोबारायांनी आम्हाला परिक्रमा टाळू दिली नाही 6 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि एकही दिवस ज्ञानोबारायांचं दर्शन आम्हाला टळू दिलं नाही. आणि एकही दिवस आम्हाला हरिपाठाशिवाय जीव दिलं नाही. कोणी? किती भाग्यवान आहेत. आणि एकही दिवस 7 ते 8:30चं जे भजन आहे ते ज्ञानोबारायांनी वारकरी शिक्षण संस्थेचं आम्हाला टळू दिलं नाही. म्हणून कधी ज्ञानोबारायांच्या सन्निधीत गेल्यामुळे ह्या गोष्टी सहज चाली ज्या येतात ना त्या आम्ही ठरवलेल्या नसतात. कारण ते ज्ञानोबारायांचं भजन करण्यामुळे. आणि दर गुरुवारी ज्ञानोबारायांच्या पालखीत आम्ही सामील व्हायचो. आणि माझ्याकडे एक अभंग म्हणायचा असा. एक अभंग रोज दर गुरुवारी मी म्हणायचो. मुंगी उडाली आकाशी तिने गिडिले सूर्यासी तिने गिडिले सूर्यासी. हा अभंग म्हणण्याचा दर गुरुवारी आम्हाला पालखीत ज्ञानोबारायांच्या सन्निधीत मान भेटायचा. विठाला विठाला ते अखंडित प्रेम सांगणं सोपं आहे. जीवानं जीवावर केलेलं प्रेम ते रडकं प्रेम आहे. कसं आहे? गुरुदेव वैकुंठवासी वैद्य बाबा सांगायचे नवऱ्या बायकोचं प्रेम जे ना ते रडकं येईन मरकं येईल. कसं आहे? ते पहिल्या 2 वर्षात चंद्रमुखीचं प्रेम वाटतं. दुसऱ्या 2 वर्षात ते सूर्यमुखीचं प्रेम वाटतं. आणि तिसऱ्या 2 वर्षात ते ज्वालामुखीचं प्रेम असतं. कोणाचं? तुमचं दोघांचं जसंच तसं आहे ना का बदलतं? आणि बदललं पाहिजे. रोसे प्रेम दुनवटे पडियंते हा थोडं रुसणंही पाहिजे. पण संसारातलं प्रेम हे जे आहे संसारावरचं जे प्रेम आहे आणि जे जीवाने जीवावर केलेलं जे प्रेम आहे ते प्रेम नाहीये. तो मोह आहे. काय? भारताचा सम्राट कंदार पर्यंत असलेला भारत आज जे आपण अफगाणिस्तान म्हणतो इकडे पूर्ण इराक पर्यंत असलेला भारत आणि त्या भारताचा एकमेव सम्राट आंधळा त्याचं नाव काय? धृतराष्ट्र. तो सम्राट होता. बाकी सर्व राजे होते. पण त्या सम्राटाने आपल्या मुलावर प्रेम केलंय का मोह? प्रेम जर राहिला असतं तर त्याला स्वीकार केला असता त्याचा स्वीकार झाला असता. पण ज्या अर्थी पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्र हा प्रश्न करतोय मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. इथं मामकः शब्द जो आहे तो प्रेम करणाराचा नाहीये तो मोही असलेल्या व्यक्तीचा आहे. विठाला विठाला विठाला. प्रेम तर ते ज्यांनी केलंय म्हणून त्या प्रेमाला पाहून भगवंताने म्हणावं की तुझ्या प्रेमासाठी मी सारथी. ज्ञानोबा ते प्रेमाचं वर्णन करतात. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पण पार्थाचे करीतू असे. हे प्रेम. आणि म्हणून त्या प्रेमी भक्ताने भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना केली. सकेति मत्वा प्रसवम यदुक्तम हे कृष्ण हे यादव सकेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि यज्जावासार्थमसत्कृतोषे विहार संयासन भोजनेषु एकोतवाप्य च्युततक्षमक्षम तक्षामहे त्वामहम प्रमेयम. हे कृष्णा मला माफ कर. तुझा मी सखाय. म्हणजे काय काय अर्जुनांचं काय विशेष प्रेम आहे असं म्हणतात. गुरुदेव मारुती बाबा आजही सांगत असतात ज्या अर्जुनांच्या 4 बायका असून ज्यांच्या रोमारोमात जे कृष्ण श्रीकृष्ण ध्वनी निघत असेल ते अर्जुनांचं देवावर किती प्रेम असेल.
आम्ही वारीला येतो तरी देखील 4 वेळा फोन लावतो. मी पोचलो बरं का, मी पोचलो, व्यवस्थित जागा भेटली. कोणाला सांगतात, जे आम्हाला ये माती हाती बांधोनी देती भूषण घेती काढोनी, यांच्यासाठी आमचं तिकडे. पण इकडे जो खरा वारकरी, मला तुम्ही पाहा, तुम्ही मोतीराम बाबा आणि मारुती बाबा यांनी कसे कीर्तन केले. गाडी बैलावर रात्री सुद्धा बरं का. हितेश महाराज, तुम्हाला अजून माहिती नसेल तिकडचा जिल्हा, रात्री 2-2 वाजेला कालाचे कीर्तन होतात. किती वाजता? रात्री 2ला कालाचं कीर्तन. तरी देखील या महापुरुषांवर प्रेम करणारा हा समाज रात्री 2 वाजेला सुद्धा जागा राहून कीर्तन ऐकतो. असो, थोडा वजा होईल विषय, यांना येऊच देऊ नका आता, बरं का. यांचं जरी भाड्याने घेतलं असेल तरी येऊ देऊ नका. विठाला विठाला अखंडित प्रेम. प्रेम सांगणं सोपं आहे. कसं प्रेम येते, म्हणून तर त्यांची पूजा जगतपिता करतात. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश सुख सौनक विश्वदाळव्याम रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्याने मान परम भागवतानी. असं ना, हे सर्व परम भागवत आहेत. यांनी भगवंताचं अखंड भजन केलंय, अखंड. आम्ही तो अभंग म्हणतो, पाहते पांडव अखंड वनवासे करे त्या देवासे आठवे. अखंडित प्रेम भाव. किती प्रेम असेल कुंती मातेचं. तुम्ही भागवत कथा करतात, किती गोड श्लोक येतो. विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शन मे स्यात् पुनर्भव दर्शनम. हे प्रेम आहे. म्हणून ज्ञानोबाराय यांच्याकडे पहा तुम्ही, ज्ञानोबारायांचं जीवन पहा. अख्खं ज्ञानोबारायांचं जीवन अखंडित प्रेम भाव, देवाविषयीचा अखंडित प्रेम भाव. आणि म्हणून तर ज्ञानोबारायांना देव जेवढे आवडतात त्यापेक्षा ज्ञानोबाराय देवाला जास्त आवडतात. आतापर्यंत ज्ञानोबारायांच्या कालापासून इथपर्यंत कितीतरी श्रीमंत झाले असतील, पण ते धनवान झालेच नाहीत, ते भाग्यवान ठरलेच नाहीत. ते ज्ञानोबारायच आहेत. ज्ञानोबारायच असेत, तुकोबारायच असेत. तुकोबारायांची उदारी लोकांवर अडकलेली असेल ठीक आहे, पण तुकोबारायांच्या नावाने लाखो रुपये कमवणारे आमच्यासारखे. वा वा, हा टाळी वाजून काय फायदा, तो आमचा फायदा आहे. ज्ञानोबारायांचं नाव. नाहीतर आम्ही महाराज, मी जेव्हा आळंदीला इथं आलो होतो, मी जीनची पॅन, प्यारालाल पॅन होती. प्यारालाल कोणती पॅन? प्यारालाल. अमिताभ बच्चन घालायचा. कॉलेजमधून आलो, टी शर्ट होता, आठशी पॅन घातलेली. गुरुदेव वैकुंठवासींना म्हणजे नथुसिंग बाबांना भेटलो. ते म्हणले असं काय, म्हटलं मला येतच नाही. आणि त्यांनी मला धोतर नेसून दिलं. पण माऊलींच्या दर्शनाला जात असताना रस्त्याने सुटलं. ते कुठं सुटलं? पुन्हा रिटर्न आलो. बाबा म्हटलं मला नेसता येत. अरे अजून पुन्हा एकदा शिकवतो तुला. आणि त्या दिवसानंतर धोतर माझ्या जीवनात आलं. अजून सुद्धा माझ्या जीवनात पॅन्ट आली. परत काही नव्हतं. कोणता शर्ट घालायचो आम्ही, कोणती पॅन्ट घातली. पण आज ज्ञानोबारायांनी एवढं जे दिलं असेल महाराज, ज्ञानोबारायांच्या सन्निधीत राहणारा माणूस जर भाग्यवान होत असेल तर ज्ञानोबाराय किती भाग्यवान असतील. भाग्यवानाचे लक्षण सांगितलंय ना. हा हा बरोबर. जातोडेकर, नर्मदा परिक्रमा केलेली तुम्ही. भाग्यवान त्याला म्हणा. अर्थागमो नित्य आरोग्यताच प्रियाच भार्या प्रियवादिनेच. वा. अर्थागमो नित्य आरोग्यताच
ज्याच्या घरी रोज पैसा येतो, नित्य आरोग्यताच, ज्याचं आरोग्य चांगलं, प्रियाच भार्या प्रियवादिनीच, ज्याची बायको त्याच्यावर प्रेम करते आणि गोड बोलणारी, या दोघांमध्ये ते लक्षण दिसतं. प्रियाच भार्या प्रियवादिनीच. पुन्हा आज्ञाधारी पुत्र, आणि जी विद्या कमवलेली ती विद्या आपल्याला पैसा रित्य देते. षडजीव लोकस्य सुखानितात. आणि मग कोणाबागी कुग्रामवास कुलहीन सेवा, कुभोजनम क्रोध मुखीच भार्या, मूर्खष्ट पुत्र विद्वाच कन्या. हे 6 लोक अभागी. पण ज्ञानोबारायांच्या सन्निधीत राहणारा, ज्ञानोबारायांच्या जवळ राहणारा तोही भाग्यवान. मग ज्ञानोबाराय का भाग्यवान नाही? तिथं भाग्यवंते, तिथं भाग्यवंते, तिथं भाग्यवंते, तिथं भाग्यवंते. तो अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते. बाकी सर्व सरती काय काय धनवित्ते सरती, पण हे जे अखंडित प्रेम भाव यांची भाग्य पुरती. अखंडित अखंडित खंडित नाही, अखंडित. आणि ज्यांनी प्रेम केलं हे म्हणायला सोपे बरं का. एक बार तो राधा बन कर देखो. वा वाजवणं लय गोड आहे. या माणसाच्या मुलाच्या बारशाचं कीर्तन केलं म्हणून उपकार केलाय माझ्यावर आज. महाराज हे लोक असे आलेत माझ्यासाठी, ते म्हणतात ज्ञानोबारांची सेवा कोणत्या ना कोणत्या काम या भूमिकेत का होईना भेटते ना, आम्ही भाग्यवान आहेत याला म्हणावं. नाहीतर कलाकार आनंदीत आलेले जेवढे कुणी जण आहेत तेवढे सर्व ज्ञानोबारांची सेवा कोणत्या ना कोणत्या अंगाने करायला आलेले असतात. सर्त पुरत भरपूर आहे. आपण तर काय ऐकतोय, उपजे ते म्हणजे जे सरत आणि पुरतय. पण भाग्यवंत जे भगवंताचं भजन करणारे त्यांचं प्रेम संपत नाही. आणि ते जरी या मृत्यूलोकात नसले तरी त्यांचं प्रेम सांगून सुद्धा संपत नाही. असं प्रेम. झोपले नाही ना? झोपलेत तुम्ही, कारण एकादशी आज. आणि एकादशीचा फराळ वेगळा असतो. चार वेळा फराळ करतात. नुसतं बोलतात हो लोक. ये तो प्रेम की बात है बंदगी तेरे बस की नहीं है. या
कोण करतं प्रेम? बाकी प्रेम करणारे आणि प्रेम करणाऱ्यानंतर मग या ज्यांच्यावर करतात त्यांच्यासाठी गाणे गातात. मी तुझ्यासाठी जीवन जाणे, मी तुम्हाला खरं का? आता या दोघांचं प्रेम आहे, लय वेगळं प्रेम आहे. खरं का नाही? कोणाचं? खूप प्रेम करतात, पण ते प्रेम टिकणार? जे प्रेम पश्चाताप करायला लावत असेल ते प्रेम नाही, तो मोह आहे. काय? पण ज्याच्यात रडणं सुद्धा सुखाला कारण असेल, ज्याच्यात नाचणं सुद्धा सुखाला कारण असेल, ज्याच्यात गाणं सुद्धा सुखाला कारण असेल, ते प्रेम आहे. आणि ते प्रेम देवावरच करावं. त्या उद्धवजींनी त्या गोपींना पाहिलं रडताना. त्या उद्धवजींना असं वाटलं या गोपी खूप देवाच्या विरात रडतायत, दुःखी आहेत. त्या गोपींनी भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीत सांगितलं, तो छलिया जरी असला, तो कपटी जरी असला, पण त्याच्यासाठी रडण्यात आम्हाला आनंद आहे. काय? हे तुला समजणार नाही बाबा. हे तू फक्त आता बघत राहा. आमचा प्रीतम तो केवळ प्रेमाचा भुकेला आहे, आणि म्हणून आम्ही त्याच्यासाठी रडून का विना प्रेम व्यक्त करतो. इकडे तुकोबाऱ्या सांगतात ना, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा. म्हणून आम्ही आमचं रडून, आमचं जे रडणं आहे त्याच्यावरचं असलेलं प्रेम आहे. तुम्ही रडलं नाही का कोणासाठी? कीर्तनात सुद्धा काही काही कीर्तनकार खूप रडतात, लई रडतात. मी पाहिलेले तर रडताना, पण ते झेंडू बाम लावून. ते काय रडणं नाही महाराज, ते नौटंकी. पण तुम्ही ज्या अर्थी जोरात हसल्या ना, त्या अर्थी एखादा कीर्तनकार पाहिला असेल. जो देवावर प्रेम करतो त्याला रडावंही वाटतं, पण एकांतात जाऊन. कंठी प्रेम दाटे, नैने नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, राम रूप. मग राम नामे उपजे आवडे, अखंडित प्रेम भाव. बाकी मग हे जे आहे सरती पुरती धनविते, आणि असे ज्ञानोबारायांसारखे महापुरुष, तुकोबारायांसारखे महापुरुष यांची सेवा, देवाची सेवा करण्यासारखा लाभ होतो ना. म्हणून यांची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा, यांची सेवा करणं म्हणजे संतांची सेवा, यांची सेवा करणं म्हणजे सद्गुरूंची सेवा. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे
इकडे वारकरी नाना गेलेत इथंच जवळपास राहायचे. देवाची सेवा हे देवालाच प्राप्त होणारी, पण संतांची सेवा देवाला प्राप्त होणारी. त्यांचं नाव, देवाचं नाव घेऊन आपण पवित्र होऊ शकतो, पण देवाचं नाव घेणाऱ्यांना फक्त तेवढीच विशेषता भेटेल, पण संतांचं नाव घेणाऱ्यांना संतही भेटतील आणि देवही भेटेल. बरं का? पुण्यवंत व्हावे नेघे माझी वाचा तुटी. देवाची सेवा थोडीशी कठीण आहे. जर पाहिलं तर देवाची सेवा खरंच कठीण आहे. योग मार्गाच्या द्वारा देवाची सेवा करणं फार कठीण आहे. क्लेशोधिकतरस्तेषा अव्यक्तासक्त चेतसाम. कर्माच्या द्वारा सेवा करणं, काम्य कर्म विघ्न विचित्र, इथंही कठीण आहे देवाची सेवा. पुन्हा ज्ञानाच्या द्वारा देवाची सेवा करणं ते सुद्धा खूप कठीण आहे. शमदम श्रद्धा उपरती तितिक्षा समाधान हे तर छोटे आहेत. काय साधकाच्या साठी विचारसागर ग्रंथात सांगितलं ना सर्व. बरं काय ऐकलं ना बेटा तू? हा, साधक कसा पाहिजे? ज्ञान प्राप्त करून घेणारा, मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असलेला कसा पाहिजे? तो तितिक्षावान पाहिजे, तो शमयुक्त पाहिजे, तो दमयुक्त पाहिजे, त्याची श्रद्धा पाहिजे, गुरुशास्त्र वेद वचनावर श्रद्धा पाहिजे. असं असेल तर ते देवाच्याकडे जाता येईल किंवा देवाची सेवा ही अशी. योगाच्या द्वारा देवाची सेवा कठीण, कर्माच्या द्वारा देवाची सेवा कठीण, ज्ञानाच्या द्वारा देवाची सेवा कठीण. भक्ती सुद्धा इतकी सोपा असलेला विषय नाहीये. भक्ती पंत बहु सोपा जरी असेल, पण एका बाजूला भक्ती तो कठीण सोळावरील कोणी, फार कठीण आहे. पण असं जरी असलं, पण एका बाजूला अशी सेवा, त्यांची सेवा तुम्ही कशी केली तरी ती सेवा देवाला आवडते. कोणाची? संतांची. कोणत्याही भावनेने. महाराज येवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, त्याने सेवा केली नाही, त्याने विरोध केला, तरी देखील त्याला मुक्त केलं. ज्ञानोबारायांना त्रास देणारा विसोबा खेचर, विसोबा चाटी, विसोबा खेचर काय नाही त्रास दिला, किती त्रास दिला, पण त्यात विसोबा खेचरांनी नामदेवरायांना सुखाचा पत्ता सांगितलाय. सुका लागी तुझे मन घेऊसी तळमळे, परी सुका हे जवळी न कळे तुझ, दर्पणी दीप्ती की दुग्धिगुत शक्ती, कर्णिमीन हतीन लवे जाण. सुखते शांती, सुखते दया क्षमी, सुखते उपदेश मी निर्विकारी, सुखते नैरास्य, सुखते हरिचे दास्य, सुखते विश्वास सदा वसे, सुखते कांतवास, सुख लौकिक त्रास, सुखते सौरस स्वस्वरूपी. मने खेचर विसा परियसी विष्णुदासा, न घडे भरवसा तरी अनुभवने. त्रास देणारे विश्वबा खेचर ज्ञानोबारांची सेवा केली नाही, ज्ञानोबारांचा विरोध केला, तरी देखील त्यांना जगतपित्याचं दर्शन व्हावं. कितीतरी तुकोबारायांना त्रास देणारा तो मंबाजी, खरे का नाही, सालो मालो, तो मंबाजीने काय नाही त्रास दिला, पण महाराज त्याला सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रसादाने कृपेने जगतपित्याचं दर्शन झालं. त्यांचं वर्णन खूप सुंदर आहे. 5वा अध्याय पश्चिम श्रवण प्रशंजे ग्रहण नष्टन गच्छन स्वपान श्वसन प्रलपन विष्णुदन गृहण मिशन मिशन नवी. असे जरी असतात संत नवती जगा, नद समुद्र नदी नवे पैगा, पाषाण मनो नये लिंगा, संत नवती जगा मानसा त्या सारिखे. असे महापुरुष, आणि त्यात पुन्हा सर्व महापुरुषांना वंदनीय असलेले ज्ञानोबाराय. विवेका सागरा सख्या माझा ज्ञानेश्वरा. इकडे तिकडे कुठला तरी स्वर कानात गेला काय असू द्या, ज्ञानोबाराय सर्वांना पूजनीय, सर्वांच्या आदरणीय. आणि त्यांची कोणती का सेवा असे ना, मी जी सेवा करतोय आनंदीतली सेवा खरी सेवा असते. बाकी सेवा पैशाच्या असतात, बाकीच्या सेवा नावाच्या असतात, बाकीच्या सेवा प्रसिद्धीच्या असतात.
पण आळंदीतली सेवा नारळाची सुद्धा नसते. म्हणून ज्ञानोबारायांची सेवा नक्कीच देवाला प्राप्त करून देणारी सेवा आहे. तुम्ही जे आलात ना, काही ना काही का असे ना, तुम्ही काहीतरी करतायत. ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया, फक्त देवाची सेवा करत असताना, आपल्या देहाला सजवत असताना जितके आपण प्रसन्न असतो ना, तेवढी सेवा जर देवाची केली ना, देव सुद्धा प्रसन्न होते. संत आमचे गुरुदेव सांगायचे, नाम घेताना साखर जितकी गोड लागते ना, त्याच्यापेक्षा गोड वाटलं पाहिजे, तेव्हा करी सेवा आहे. बोल, तुम्हाला त्रास होत, बसायला त्रास जरी बसा बसा, तसं काही नाही. मी म्हातारा झालो का मला माहिती नाही ते तो काय त्रास होतो, तुम्हालाच माहिती. सेवा करा. तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा. गुरुदेव मोठे बाबा इतकं बोल म्हणायचे, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. माझे मन गोविंद रंगले, माझे मन गोविंद रंगले, रंगले रंगले वो नवसे माझे नवसी है वो नवसे. हा राग आमच्या दिगंबर महाराजांनी आताच मगाशी गायलेला आहे. पंढरीचे दैवता 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 दैवत 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 विठ्ठले. पांडुरंगाची सेवा जशी आपण करतो, तो ज्ञानोबाराय सांगतात ना, तशीच ज्ञानोबारायांची काही अंशिका होईना जर त्यांची सेवा आपण केली ना, वारी करणं सेवा आहे, त्यांचं नाव घेणं सेवा आहे, त्यांच्या दासांची पूजा करणं सुद्धा सेवा आहे. इथं येऊन पाय पसरून बसणे आणि घाण टाकणे ही काय आहे? सेवा नाहीये. ही सेवा नाही. इथं सेवा, सेवा कोणती काय असे ना, ही पट्टी उचलणं सुद्धा सेवा आहे. नवे नवे काही येत नसेल तर ज्ञानोबा तुकाराम, ही सेवा कोणाला प्राप्त होईल? मग त्यांची केली देवा, त्यांची केली सेवा पावे. आणि म्हणून अशी सेवा आपण काही अंशी का होईना करूया. ही सेवा माझ्या ज्ञानोबारांचे चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी थांबा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ऐका, माझी तुम्हाला सर्वांना प्रार्थना आहे, 2 मिनिट आपण ज्ञानोबारांचं नाम संकीर्तन करूया. चालेल का? चालेल ना? हा, आपले विदर्भाचे रत्न पंढरीनाथजी महाराज आरू, त्यांनी खूप सुंदर गायलेलं आहे ते. आपण सर्वांनी गाऊ. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, Come on!
विठ्ठल